माझ्या माझ्या आयुष्याचा ना पूर्ण खेळ मांडलाय। जीजू, भाऊजी, ये सुनने से पहले मेरे कान फट क्यों नहीं गए? म्हणजे आई आई अगं ती तारिणी म्हणाली की केदारला जीजू म्हण। केदू जीजू, केदू भाऊजी, हे बोलणं आधी काय करतेस तू? अगं माझ्या जिभेचे हजार तुकडे पडतील आई। माझं हृदय बाहेर येऊन असं फाटून जाईल। आई, काही मी ना विष घेते आणि जीव देते। मला आता आयुष्यात रसच राहिला नाहीये। मला जगायचंच नाहीये आता। छान, म्हणजे स्वतःहून त्या केदारला तारिणीच्या हाती देणार आहेस ना तू? काव्य, तूच जर अशी हार पत्करलीस तर तिला रस्ता मोकळा नाही का होणार? खरं सांगू का, माझा विश्वासच नाही तुझं केदारवर खरं प्रेम वगैरे। आई, माझं माझ्या केदूवर खूप प्रेम आहे। तुझी शपथ? अरे माझी शपथ बिपत घेऊ नकोस हा। या मग काय करू मी? मी माझ्या केदूला कसं सांगू की माझं त्याच्यावर प्रेम आहे? मी कसं सांगू गाई? काव्या, हे बघ, एक लक्षात ठेव, खरं प्रेम कधीही हरत नाही। त्या तारिणीचं काय करायचं, तिला कसं बाजूला करायचं ते मी बघते, आणि ते केल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही। त्या तारिणीला वाटत असेल खांडेकरांची सगळी संपत्ती ती एकटीच लाटेल आणि मी तसं होऊ देईन, पण तसं होऊ द्यायचं नाही, आपण तसं होऊ द्यायचं नाही। आणि तू केदारला अजिबात विसरायचं नाहीस, कळलं? आई, आज मला कळून चुकलं की तू माझीच आई आहेस। आज कळलंय तुला हे? हो। आई म्हणजे तू एवढी हुशार आहेस ना, हे मला आज कळलं। आई थँक्यू। पानसटपणा बंद कर जरा। काय करायचंय आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेव। चल चला, करा सुरुवात जेवायला। हो। चला युवराजराव, केदार, सावकाश होऊ द्या, पोटभर जेवा। बाबा, ए थांबा थांबा, नवीन लग्न झालं ना त्यांचं, मग त्यांनी उखाणा नको घ्यायला। उखाणा घ्या आजी, यार सांग त्यांना। अगं कशाला उखाणा वगैरे? याची तर तयारी पण नाही केली आपण। कसली तयारी? ते आमचं लग्न सगळ्यांसमोर नाही झालं ना, मग ह्या सगळ्याची सवयच नाही अगं आम्हाला। अच्छा, निशी घे ना उखाणा। मी? हा, निशी छान उखाणा घे आणि जावे बापूंना घास भरव। मम्मा मी अगं, घे ना, तुम्ही का त्या दिवशीच? अगं घे। हा, घेते हा उखाणा। सुरू झाला संसार, सुरू झाला संसार, बांधून गळ्यात मंगळसूत्राची गाठ, धागा। आता कोणी काही केलं ना तरी तरी नाही घेऊ शकत, नाहीच घेऊ शकत युवराजरावांची जागा। आता छान घास भरव जावई बापूंना। हो, छान उखाणा घेतलाय अगदी परिस्थितीनुसार। युवराजराव, आता तुम्ही घ्या उखाणा। कशाला? मस्त जेवूया सगळे, चला। काय नाव वगैरे? हो, असं काय करताय, घ्या ना। हो, घ्या जावई बापू घ्या। अहो मी काय असं ठरवलं नाही, मला सवय नाही असं। जाऊ द्या ना, जेवूया आपण, चला। युवी ट्राय कर ना। ठीक आहे, मी ट्राय करतो, म्हणजे घेतोच उखाणा, कारण माझं निशीवर प्रेम आहे ना, त्यामुळे उखाणा घेईन मी। आमचं खांडेकरांचं असंच असतं, डायरेक्ट। नव्या आयुष्याची नवनवीन गाणी, नव्या आयुष्याची नवनवीन गाणी। युवराज आहे खांडेकरांचा राजा, ऐकताय ना सगळे? नाही म्हटलं, फक्त युवराज आहे खांडेकरांचा राजा आणि निशिता आहे माझी राणी। वा वा वा, छान। आता राजा राणी एकमेकांना घास भरवा। युवी, तू आधीच पाठ करून आला होतास? घे का, घे। तारिणीताई, आता तू। नमा अगं कशासाठी? जेवूयात ना आपण। हा, कशाला म्हणजे?
उखाणा घ्यावा लागणार आहे. कशाला वगैरे काय नाही. तुमच्या लग्नात आम्ही होतो का? अजिबात नाही. उखाणा घ्यावा लागेल. घे उखाणा. तारिणी घे बाळा, सगळे एवढा आग्रह करतायत ना, घे. घडता घडता घडले, नकळत सारे घडले. मैत्रीचे नाते हळूहळू उलगडले. विश्वास आहे सोबतीचा, विश्वास आहे सोबतीचा, म्हणून केदाररावांसोबत खांडेकरांच्या घरात गृहप्रवेशाचे पाऊल पडले. वा वा, छान 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 छान. हे काव्य, केदार जेजू, आता तुम्ही. नमा, अगं मी घेतलंय ना नाव, आता त्याला कशाला सांगतेस? नको ना. ए ताई, तू उगाच त्याला प्रोटेक्ट करू नका. घ्यावा लागेल उखाणा. घे. अरे धनुष घेणार माझा. ठीक आहे. तिच्या डोळ्यात बघावं तर बुडावं वाटतं. इच्छा असते तिच्या स्वप्नात जगण्याची, पण वास्तवात जगावं लागतं. ती हसते तेव्हा वाटतं स्वतःला तिच्या पुढे करावं अर्पण. तारिणीचा हात धरून करतोय नवीन आयुष्यात पदार्पण. वा धनुष, वा 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 वा, मस्त मस्त मस्त. अगदी तुझ्या नावामध्ये प्रेम दिसलं बरं का. आता भरवा एकमेकांना घास. चला चला चला. एक सेकंड, इकडे बघा. येस, इकडे बघा. ए नमा, आण ते लाडू इकडे. आण. जावई बापू, हे घ्या डिंकाचा लाडू. निशीला ना खूप आवडतो तो. डिंकाचा लाडू. अगं अगं, युवी, आय एम सो सॉरी. मला ना डिंकाचा लाडू खूप आवडतो. मी कंट्रोलच करू शकत नाहीये. निशी, तू हा लाडू खाऊ शकत नाहीस. अगं तारिणी, निशीला आवडतो डिंकाचा लाडू. तू का नको म्हणतेस? अगं सुमी, हे लाडू उष्ण आहेत ना, तिच्यासाठी उष्ण आहेत ते. तिला हे लग्न पाहिलाच हवं. मी प्रेग्नेंट आहे.